पुनर्जन्म जर मिळालाच तर तो ह्या सोनईतच मिळावा आणि असाच शेतकऱ्याच्या पोटी मिळावा? 100%. मी तर असं म्हणेल की शेतकऱ्याच्याच पोटी जन्म मिळावा की ज्यामुळं त्या मातीशी आपला संबंध येतो. हे सगळं मातीतनं सगळं शेवटी हे सगळं आहे. याच गावात मिळावा, कारण या गावानं माझ्यावर खूप प्रेम केलं. या गावातली पूर्वीची जुनी पिढी काय, मधली काय, आताची काय, खूप जीवाभावाचे संबंध माझ्याशी त्यांचे आले. ते मला घरातल्या मुलासारखं मानतात. आजची पिढी मला त्यांचं कुटुंब प्रमुख मानते. याच्यापेक्षा आणखीन मोठं काय सुख असू शकतं किंवा आनंद असू शकतो. म्हणून याच गावात जन्म घेणं मला आवडेल, इथेच आवडेल आणि शेतकऱ्याच्याच पोटी आवडेल. प्रेक्षको, या मुलाखतीच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की एका वेगळ्या राजकारणाची मी तुमची ओळख करून देणार आहे. तो वेगळा हा शब्द का होता हे तुम्हाला आता कळलं असेल. राजकारणातल्या इतक्या प्रदीर्घ कालानंतर निसर्गावर प्रेम करणारा, साहित्यात रमणारा, शेतीचं मूलभूत चिंतन करणारा, शिक्षणात वेगवेगळे प्रयोग करू इच्छिणारा, सहकार चळवळीचं बदलतं रूप पाहून व्यथित होणारा आणि त्याही पेक्षा सुद्धा पुरोगामित्वाचा टेंभा सुद्धा न मिरवता पुरोगामित्व स्वतःच्या घरात मुलाचं लग्न सामुदायिक पद्धतीनं लावणारा, जातीपाती नष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणारा असा एक राजकारणी, त्याहीपेक्षा सुद्धा असा एक समाजकारणी आज आपल्याला भेटला. यशवंतराव गडाख हे अशा एका राजकारण्यांचं प्रतीक आहेत की जे राजकारणी आता दुर्मिळ होत चाललेत. येणाऱ्या काळातलं चित्र फार वेगळं असणार आहे आणि म्हणूनच यशवंतरावांची केलेली बातचीत कदाचित राजकारणात नुकत्याच आलेल्या आणि येऊ घातलेल्या अनेक तरुणांसाठी आणि त्या तरुणांना मदत करू इच्छिणाऱ्या, मत देऊ इच्छिणाऱ्या अनेक मतदारांसाठी मार्गदर्शक असणार आहे.